आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी बीड कोर्टामध्ये अर्ज। जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल। अंजली दमानी यांचा आरोप। मुंडे नंतर टोळी कराड चालू लागला। मुंडेंनी 6 आरोपी होणं गरजेचं, दमानी यांचं वक्तव्य। खोक्यासोबत सुरेश धसांनाही आरोपी करा। धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं। देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प। धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची टीका। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, अजय मुंडेंची प्रतिक्रिया। धार्मिक स्थळावरील भोंग्यांना सरसकट परवानगी नाही। नियमांचं उल्लंघन केल्यास परवानगी रद्द होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। भोंग्यांच्या नियमांचं कडक निरीक्षण केलं जाणार, याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर, फडणवीसांची माहिती। प्रार्थना स्थळावरील भोंगे तर बंद करता येतील, पण सकाळच्या 9च्या भोंग्याचं काय करायचं? भोंग्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर टीका। अबू आझमींना सेशन्स कोर्टाचा दिलासा। अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर। अबू आझमींना 20,000च्या जात मुचलक्यावर जामीन। 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे कोर्टाचेही आदेश। लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम वाढवणार नाही असं नाही, पण आम्ही लगेचच 2100 रुपये देऊ असं म्हणालो नाही। पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। दादांना शरण गेल्याशिवाय इथल्या मंत्र्याला निधी मिळणार नाही, हे मंत्र्यांना माहिती असतं। मी यातला जुना खेळाडू, जयंत पाटलांची टोलेबाजी। दारू दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार। सोसायटीच्या गळामध्ये दारूच्या दुकानासाठी एनओसी बंधनकारक। उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा।